अब जनता का इंतजार हुआ खत्म। आखिरकार विधायक किशोर जोरगेवार ने अपना समर्थन महायुति के उम्मीदवार कैबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार को दर्शा दिया है। इस दौरान आयोजित कार्यकर्ता सम्मेलन में दोनों नेताओं ने अपने संबोधन में क्या कहा, आइए देखते हैं। बीते कई दिनों से विधायक किशोर जोरगेवार इस लोकसभा चुनाव में किसे समर्थन देंगे, इसको लेकर कई अटकलें लगाई जा रही थी और अब इस रहस्य से पर्दा उठाते हुए विधायक किशोर जोरगेवार ने महायुति के उम्मीदवार सुधीर मुनगंटीवार को अपना समर्थन दर्शा दिया है। शहर के शकुंतला लॉन में महायुति के उम्मीदवार कैबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार के प्रचारार्थ यंग चांदा ब्रिगेड की ओर से कार्यकर्ता सम्मेलन का आयोजन किया गया था। जिन नेताओं के बीच काफी समय पहले दूरियां बनी थी, वह नेता महायुति के उम्मीदवार सुधीर मुनगंटीवार और विधायक किशोर जोरगेवार इस सम्मेलन में साथ नजर आए। आज फिर दोनों मित्रों की मित्रता देखने को मिली। इस दौरान मान्यवरों का स्वागत सत्कार किया गया। यंग चांदा ब्रिगेड के पदाधिकारी, कार्यकर्ता, साथ ही नागरिकों की इस सम्मेलन में बड़ी संख्या में उपस्थिति रही। इस समय महायुति के उम्मीदवार कैबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार और विधायक किशोर जोरगेवार ने अपने संबोधन में क्या कहा, आइए देखते हैं। शेवटी जोरगेवार हे माझ्यासोबतच काम करणारे कार्यकर्ते होते। आता 2019 मध्ये थोडे बाजूला झाले, पुन्हा संगम झाला। आता निश्चितपणे लोकसभेलाही फायदा होईल, विधानसभेलाही फायदा होईल आणि जो विचार या देशाला विकासाच्या ऐवजी परिवारवादाकडे नेतो, जो विचार देशाला विघातक मार्गावर नेतो, तो विचार पराभूत होऊन एक चांगला सुसंस्कृत विकासाचा विचार पुढे जाईल। आता आम्ही एकत्र आलोय तर त्यामुळे शक्ती वाढेल। 100 ते कधी असतं तसं मानत आहे की मी त्याच्यापासून वेगळा झालो। जसं मी म्हणू शकेल एकदा की जसं माझं 7 जन्मासाठी सौभाग्यवती शपथ झाला, तसं 7 जन्मासाठी म्हणून ते माझे गुरु म्हणून त्यांना नेहमी कायम ठेवलेलं आहे। माझ्या हृदयाच्या स्थानी आहे ते, आणि म्हणून वेगळं आहे असं काही नाही। मला या गोष्टीचा आनंद आहे की आज गुरुदक्षिणा म्हणून वापस करत असताना निश्चितपणे सुधीर भाऊ करता म्हणून ते मला त्यांच्याकरता काम करता येत आहे। आणि हे कायम आमच्या मनातले माझ्यासारख्या असंख्य लाखो कार्यकर्त्यांची ही भावना होती की भाऊनी मोठं व्हावं। भाऊंच्या मध्ये जी क्षमता आहे, ती क्षमता केवळ चंद्रपूर जिल्ह्यापुरता न राहता महाराष्ट्रामध्ये आणि आता तर देशा पातळीवरती क्षमता, देशाच्या विकासाच्या मध्ये योगदान देणारी ती क्षमता आहे। ती क्षमता निश्चितपणे मोठी व्हावी ही आमची सर्वांची भावना आहे। आणि कार्यकर्त्यांना त्यांनी वेळेमध्येच आजकाल काम होत असतं। शेवटचे जे ओळस असतात त्याच्यामध्ये जे रन काढतो त्याच ठिकाणी त्याच टीमचा विजय होतो, हे तुम्ही समजून घ्या। आणि अजून काही वेळ घेत निश्चितपणे अगोदरही भावना मताधिक्य होत आहे, हे मताधिक्य अधिक वाढेल एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रेयारकर की रिपोर्ट।